मामाच्या घरी भाचीचं थाटात स्वागत. तर नंदेच्या मुलीचं केळवण करायचा कार्यक्रम होता बरं का. आज छान असं सुंदर असं घर सजवलं होतं. तर आता कसं निघाले पाहना, तर केळवण म्हटलं की एकदम स्वागत, छान असं सजावट आणि केळवण आणि भाचीच्या मुलीचं केळवण, भाचीचं केळवण, मामाच्या घरी भाचीचं केळवण, असे वेगवेगळे प्रकार निघले. तर चला म्हटलं आपण पण करूयात. सुंदर अशी सजावट केली होती फुलांनी आणि नंदेच्या मुलीचं नाव कोमल आहे ना, तर कोमलचं केळवण असं सुंदर अशी सजावट केली होती. खूप वेळ लागला बरं का सजावट करायला. चला म्हटलं, सगळ्यांचे हाऊस पण होते आणि मुलीचं पहा नंदेच्या मुलीचं स्वागत कसं केले. खूप सुंदर असं त्या गाडीमध्ये आल्या बरं का आणि छान वाटलं. तर सनरूफमध्ये बसून आणलं होतं मामाने त्यांना, छान असं त्या सनरूफमध्ये बसून आणलं. छान आम्ही सगळ्यांनी मेकअप वगैरे केला, म्हणजे सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आणि मस्त त्यांचं स्वागत झालं. स्वागतसुद्धा खूप छान केलं बरं का. आलं की लगेच फुलांनी पाकळ्यांनी आणखीन औक्षण केलं सगळ्यांनी. खूप सुंदर वाटलं आणि त्यांना पाहता क्षणी खूप छान वाटलं. त्या घरात यायच्या आधीच म्हटल्या की खूप सुंदर सजावट केली, रांगोळी वगैरे काढली, वेलकम वगैरे. मग सगळ्यांनी आम्ही औक्षण केलं. चुटकुली कशी त्यांच्याबरोबर, छोटी कुलवरी त्यांच्याबरोबर येत होती. तर तिने काही वहिनीला सोडलं नाही बरं का. तर किती सुंदर अशी ती पण वहिनीबरोबर नटली होती आणि सगळ्यांबरोबर तिची पण ती हाऊस करून घेत होती. लहान मुलांचं कसं असतं ना, मोठ्यांबरोबर त्यांच्या म्हणजे फिरणं. पण पल्लवी पण कोमलबरोबर छान अशी फिरत होती आणि छान तिला मेकअप करत होता. कधीच तिला अशी नवीन नवीन कपडे घालायला आवडत नाही बरं का. पण इतकं सुंदर असं सजावट वगैरे केली होती ना, ते पाहून ती बोलली की मला पण छान असं मेकअप करायचं आहे, मला पण वहिनींबरोबर माझं पण स्वागत करायचं आहे. मग खूप छान वाटलं बरं का सगळ्यांनी. आणि मग मी औक्षण केलं, मग जावेनी औक्षण केलं आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी कोमलचं औक्षण केलं आणि सजावटसुद्धा खूप सुंदर केली होती बरं का. तर म्हणजे सजावट केलेली कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. तर गावाकडचं छान असं मामाच्या घरचं नंदेच्या मुलीचं केळवण. तर व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं साध्या सोप्या आणि सुंदर अशा पद्धतीने आम्ही केळवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि पहिल्यांदाच असं केळवण म्हणजे नंदेच्या मुलीचं म्हणजे घरातलं असं लग्न ना पहिलंच होतं बरं का. आणि घरी पण स्वागत असं पहिल्यांदाच आम्ही सजावट वगैरे केली. ह्याच्या आधी असं म्हणजे केळवण ना असं कुणाचं केलंच नव्हतं, फर्स्ट टाईम होतं. पण छान केलं होतं, सगळ्यांना आवडलं बरं का. छोटीशी रांगोळी फुलांनी फळांनी असे सगळीकडे सजवलं होतं आणि सगळे खूप उत्साही होते बरं का. म्हणजे सगळ्यात पहिलं असं केळवण आणि सगळे खूप आनंदी, छान सजावट असं जशी जमेल तशी केली होती. तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर नंदेच्या बाकी दुसऱ्या 2 नंदेच्या मुलींनी सुद्धा त्यांचं औक्षण केलं. ह्या 3 नंदेच्या मुली आहेत बरं का. तर सगळ्यात मोठ्या मुलीचं आज केळवण आहे बरं का. पण छान असं कोमलचं औक्षण केलं आणि पल्लवीनी पण सगळ्यांकडनं औक्षण करून घेतलं बरं का. सगळे फोटो व्हिडिओ काढत होते, खूप छान दिसत होतं आणि सगळ्यात पहिलाच असा आमच्या घरी कार्यक्रम होता ना, त्यामुळं तर सगळेच खूप आनंदी होते. तर सगळ्यांनी मिळून छान असं औक्षण केलं. पल्लवी पण वहिनीला लावलं ना लगेच मला लावायचं, माझ्या पण डोक्यावरती फुले व्हायची, असं तिचं चालू होतं. तिने सगळ्यांकडनं हाऊस करून घेतली बरं का. खूप छान वाटत होतं आणि आम्ही सगळ्यांनी पण फोटो काढले आणि म्हणजे जोडी फोटो काढले सगळ्यांनी मिळून, ताईंनी, आजीनी, आम्ही दोघांनी, आरवनी, पल्लवीनी असे सगळ्यांनी फोटो काढले. खूप छान वाटत होतं आणि आजचा दिवस आहे ना खूप छान गेला बरं का. असं काही वेगळा कार्यक्रम म्हटलं की मला तर खूपच आनंद होतो. सजावट झाली, रांगोळी झाली, वेगवेगळा स्वयंपाक करणं, घरी कोणी पाहुणे यायचं म्हटलं की अजूनच छान वाटतं. आणि किती पाहुणचार करू आणि किती नाही किती स्वागत करू. खूप दिवसापासून चाललं होतं ना कोमलच्या केळवण खूप सुंदर करायचं, सजावट करायची, छान असं म्हणजे केळवण करायचं आणि ती इच्छा पूर्ण झाली बरं का. आणि कसं असतं ना, ठरवलं ना ती गोष्ट म्हणजे होतच असते. तर असं पहिलाच कार्यक्रम होता ना आमच्या घरचा, खूप छान वाटलं. किती सुंदर असं स्वागत झालं, औक्षण वगैरे सगळ्यांनी केलं. लगेच घरात एंट्री झाली कोमलची. म्हणजे त्यांना काही माहीत नव्हतं बरं का आम्ही कसं सजावट वगैरे केली. त्यांना खूप 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 आवडली. अशी साधी सिंपलच केली होती, अशी आपल्या झेंडूच्या पाकळ्यांनी वगैरे, झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी अशी फुलं वगैरे. तर खूप आवडली, खूप छान केले म्हटल्या मग आम्ही तुम्ही. तर घरात आल्यानंतर सुद्धा गुलाबाच्या फुलांचा गुच्छाने त्यांच्यावर सगळ्यांनी फोटो काढले. पल्लवी कशी लुडबुड करते. तर तिला सगळ्यांबरोबर फोटो काढत होते, काका काकी, मम्मी पप्पा, भैया, दाजी, वहिनी यांच्याबरोबर.
तर जसं जसं मुलं मोठं होतील ना तसं तसं त्यांच्या हौशी वाढत जातात बरं का. आणि आता तर नवीनच पद्धत की केळवणाला छान असं सजावट स्वागत करायचं. मग त्यात आम्ही पण आमचे नाही का म्हणजे आनंदी राहतो आणि खूप छान वाटतं. आणि असं काही वेगळं करायचं म्हटलं तर अजूनच आनंद. छान असा सिम्पलच गोडाचा त्यांना स्वयंपाक केला होता. पनीर, चपाती, वरण, भात, खीर असं. तर छान वाटतं. मग त्यांना छान असं ताट दिलं. खूप सुंदर वाटत होतं. पहिल्यांदाच असं केळवणाच्या ताटावरती त्या बसल्या होत्या आणि मामी तुम्ही खूप सुंदर अशी सजावट केली त्या अशा बोलत होत्या. खूप छान वाटलं बरं का. मग हळदी कुंकू लावून त्यांना मग म्हणजे पाटावरती बसल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून मग जेवणाला स्टार्ट. आम्ही सगळ्यांनी त्यांना परत हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग त्यांनी ते जेवण केलं. कुल्लवऱ्या बाजूला बसल्या होत्या त्यांनी सुद्धा छान असं कोमलभर एन्जॉय केला. आणि आमची पल्लवी तर मध्ये लुडबुड करतच होती. जेवण खूप छान झालं असं म्हणल्या. जेवण छान केलं बरं का. जेवण झाल्यानंतर मग त्यांची ओटी भरली. आम्ही दोघींनी जावेनी मिळून दोघींनी छान अशी ओटी भरली. तर एका बाजूला मी आणि एका बाजून जाव. तर आम्ही दोघींनी छान असं हळदी कुंकू लावून ओटी भरली. तिचा थोडासा पाय दुखत होता ना म्हणून तिला ना थोडंसं बसायला येत नव्हतं. तरी आम्ही दोघींनी तिला हळदी कुंकू लावलं म्हणजे कोमलला. त्यांची ओटी भरली. खूप छान व्हिडिओ झाला आणि खूप आनंद पण झाला. ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना तो इतका इंटरेस्टिंग आहे ना काय सांगायचं तुम्हाला. तर लवकरच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल. तर नंदेच्या मुलीचं स्वागत केळवण खूप सुंदर झालं. सगळ्यांनी खूप आनंद घेतला आणि छान वाटलं. पूर्ण दिवस असा आनंदामध्ये सजावट वगैरे. तर खूप छान वाटलं. स्पेशली त्यात कोमललासुद्धा खूप छान वाटलं. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. तर साध्या सोप्या आणि गावाकडला हा आमचा केळवणचा कार्यक्रम. तर छान वाटलं. सगळ्यांना तर आवडला. तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही सांगा. आणि त्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर काही चुकलं वाकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर ओटी वगैरे भरली सगळ्यांनी. लगेच परत जोडीने त्यांच्याबरोबर फोटो काढले. आता किती फोटो काढून किती नाही तर ते तर सगळ्यांनाच होतं असतं बरं का. तर आम्हाला पण तसंच आहे. फोटोचा खूप शौक आहे. तर खूप सुंदर असा संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लवकरच येईल. खूप एन्जॉय करताल तुम्ही तो व्हिडिओ. आणि आम्ही तर स्पेशली खूप 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 आनंदी हॅप्पी कोमलच्या लग्नामध्ये. तर आतापासूनच आमची इतकी हाऊस. तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.